पक्षाची त्यांनी बरबादी केली, विचारसरणीची बरबादी केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची त्यांनी खेळखंडोबा केला. महाराष्ट्राचं मॅन्डेट तोडलं. देवेंद्र फडणवीसांना दिलेलं मॅन्डेट त्यांनी तोडलं. त्यामुळे आता हे परिणाम भोगावे लागतील. हे परिणाम आहे. आदित्य ठाकरेंना धक्का होता. वरळी मतदारसंघात सिस्टीम होते त्याची. मी यापूर्वीच सांगितलं आहे की सचिन अहिर झाले म्हणजे अत्यंत मोठा गंभीर धक्का आहे. आणि म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की यापेक्षा उद्धव ठाकरेंना काय पाहिजे, यापेक्षा काय पाहिजे. आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले. आदित्य ठाकरे जायचे राहिले. ऑपरेशन आहे का हे महायुतीनं ठाकरेंच्या आंदोलनाने म्हणतात की याने काय मोठा फरक पडणार नाही, असे अनेक लोक गेलेत आणि पक्ष तसाच राहिला. अशा अहंकारी भाषा वापरून उद्धव ठाकरेचा पक्ष हा लयास गेला आहे. अजूनही अहंकार सोडला पाहिजे. उद्धवजींनी त्यांच्या लोकांनी अहंकार सोडला पाहिजे. हा अहंकारच त्यांना नडतोय. संबंध नाही. भारतीय जनता पार्टीचा हे काही या पक्षात चाललाय किंवा सचिन अहिर गेले किंवा यापूर्वी खासदार गेले, काय संबंध आमचा. एकनाथ शिंदेचा पक्ष आहे, ते त्यांचा पक्ष वाढवतील. उद्धव ठाकरेचा पक्ष आहे, त्यांनी आपला पक्ष सांभाळायचा आहे. म्हणजे भाजपचा कुठेही संबंध नाही. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पदाधिकाऱ्याची कार्यकर्त्याची वाईट वाटली, त्यांनी अशा पद्धतीने कार्यकर्त्याची अवहेलना केली की हे संजय देशमुखाचे लोक आहेत, त्यांना नका येऊ दे जवळ. त्यामुळे तुम्ही जवळला कार्यकर्त्याला लाच म्हणून रखलताय. काय करतील कार्यकर्ते पदाधिकारी. तुम्हाला ते भेटायला आले होते, तुम्ही सांगितलं संजय देशमुखच्या जवळचे लोक आहेत, त्यांना घ्यायचे नाही, यांना स्टेजवर घ्यायचं नाही, त्यांना समोर बसू द्यायचं नाही. तुम्ही तो कार्यकर्ता आला तुम्हाला भेटायला, त्याला तुम्ही अवहेलना केली म्हणून ते सोडून चाललं गेलं. अजून किती हा अहंकार आहे. अजून किती आमदार उद्धव ठाकरेंचा जो काही त्यांच्या पक्षात चालू आहे फक्त अहंकारामुळे चालू आहे, सकाळच्या बोलबच्चनमुळे चालू आहे. काही काळजी नाही आहे. फक्त मीडियाची स्पेस घ्यायची, सकाळी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. कोणाला काही काळजी पडली नाही आहे पक्षाची. पक्ष कसा चालवा लागतो याच्याबद्दलची भूमिका शिल्लक राहिली नाही. विचारसरणी चुकल्या गेलेली आहे. त्यामुळे हे परिणाम हे तर एकनाथ शिंदेजीला माहिती. हीच अवस्था आली आहे. भारतीय जनता पार्टीची युती तोडणे, हिंदुत्वाची फारकत घेणे, काँग्रेसचा विचार स्वीकारणे आणि तुष्टीकरणाचा विचार स्वीकारणे, हेच खरं गमक आहे. यातून सर्व झालाय. तुम्ही 2019 मध्ये जर मॅन्डेट पाळलं असतं आणि बाळासाहेबांचे विचार पाळले असते, केवळ एका छोट्या मुख्यमंत्री पदाकरता तुम्ही ते पद मिळण्याकरता एवढे आतून झाले नसते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले असते, आदित्य त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले असते, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सरकार चाललं असतं. महानगरपालिका असती, एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचे जवळपास उपमुख्यमंत्री करता आलं असतं, कुणालाही करता आलं असतं. एकनाथजी उपमुख्यमंत्री होऊ शकले असते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. पण तुम्ही आपल्या कार्यकर्त्या कुणालाच करू शकले नाही. तुम्ही पदावर बसून गेले, तुम्ही मुख्यमंत्री होऊन गेले आणि तुमच्या मुलाला तुम्ही मंत्री बनवून टाकलं. हे कुठलं राजकारण आहे, कुठली लोकशाही या ठिकाणी आहे. ही घराणेशाही आहे आणि घराणेशाही आतापर्यंत बर्बाद झाली आहे. जो घराणेशाही करेल तो बर्बाद झाल्याशिवाय राहणार.